नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुका 5 फेब्रुवारीला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खेडमध्ये एरो मॉडेलिंग शो. शेवरोबा सामाजिक विकास मंडळ पोयनार आलाटीवाडी श्री शेवरोबा मंदिराचा वर्धापन दिन साजरा. दापोली तालुका शिवसेना आणि डेरवण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी शिबिर संपन्न. रोटरी स्कूल खेडमध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊंची जयंती उत्साहात साजरी. सविस्तर वृत्त. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख 16 ते 21 जानेवारी अशी असणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी 22 जानेवारी तर अर्ज मागे घेण्याची मुदत 27 जानेवारी असेल. अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप 27 जानेवारी असून मतदान 5 फेब्रुवारीला तर मतमोजणी 6 फेब्रुवारीला होणार आहे. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 23 जानेवारी 2026 रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खेडमध्ये एक आगळा वेगळा भव्य असा एरो मॉडेलिंग शो आयोजित करण्यात आलाय. यामध्ये भारतीय वायुसेनेतील राफेल, तेजस, मिराज व सुखोई 30 अशा अनेक विमानांच्या प्रतिकृतींची थेट लाईव्ह थरारक कसरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लायन्स क्लब नेहमीच खेडवासियांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतं. त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक उपक्रम अंतर्गत मुलांना भारतीय वायुसेनेतील माहिती जवळून देण्यासाठी आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव अनुभवण्यासाठी हा भव्य असा एरो मॉडेलिंग शो 23 जानेवारी रोजी खेड भरणा रोडवरील पाटीदार भवनच्या मागच्या मैदानामध्ये सकाळी 8:30 ते 11 या वेळेत आयोजित करण्यात आलाय. तरी सर्व शिक्षणप्रेमींनी तसेच विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून हा आगळा वेगळा कार्यक्रम पाहावा अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी खेड तालुक्यातील पोयनार आलाटीवाडी येथे श्री शेवरोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आणि श्री सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्तानं गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या सौभाग्यवती सौ श्रेयाताई कदम आणि रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी सौभाग्यवती श्रेयाताई कदम तसेच माजी बांधकाम सभापती अण्णा कदम यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, संदीप कांबळे, फुरुस विभाग प्रमुख सुधीर कदम, मुर्डे ग्रामपंचायत सरपंच रवींद्र रेवाळे, भडगाव ग्रामपंचायत समिती गणाचे उमेदवार संग्राम कदम, उद्योजक गणेश कदम, जामगे पंचायत समिती गणाच्या उमेदवार नैना वीरसेन मोरे, समीर राणे, महाडी दिनेश पाष्टे, मुन्ना मोरे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भक्त श्रेष्ठ कमलाकर पंत रुग्णालय डेरवण आणि शिवसेना तालुका दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे मोफत शस्त्रक्रिया नोंदणी तपासणी शिबिर आणि मधुसागर प्रकल्प अंतर्गत मधुमेह रुग्णांच्या मोफत तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हृदयविकार, अस्थिरोग, कॅन्सर शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, कान, नाक, घसा, जनरल सर्जरी आदी रुग्णांचे शस्त्रक्रियापूर्व नोंदणी तपासणी शिबिर तसेच मधुमेह रुग्णांची मोफत तपासणी या शिबिरात करण्यात आली. डेरवण रुग्णालयाचे डॉक्टर शुभम गुप्ता, डॉक्टर रसिका शिरसाट, डॉक्टर शंतनू दास, डॉक्टर प्रणाली चौगुले, डॉक्टर धामणकर आणि त्यांच्या सहकारी टीमकडून ही तपासणी करण्यात आली. यावेळी शिवसेना दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई, माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, नगराध्यक्षा कृपा घाग, महिला तालुका संघटक दीप्ती निखारगे, कोकण कृषी विद्यापीठ सिनेट सदस्य सुनील दळवी,
माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेटकर, नगरसेविका रिया सावंत, अश्विनी लांजेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये थोर समाजसुधारक स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच थोर समाजसुधारक स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं. त्यानंतर शाळेतील राम करवा आणि रणवीर मेश्राम या विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ यांच्या आदर्श जीवन कार्यावर आधारित भाषण सादर केलं. शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत थोर समाज सुधारक स्वामी विवेकानंदांनी आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा संदेश दिला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात ध्येय निश्चित करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करावा. अपयशाने खचून न जाता त्यातून शिकणं हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यानं जिजाऊंनी केलेल्या संस्काराचं आचरण करून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आदर्श बनण्याचा प्रयत्न करावा असं सांगितलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मीनाक्षी निवाते यांनी केलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी थोर समाज सुधारक स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाई यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. खेड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सतीश उर्फ पप्पू चिकणे तसेच शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेवकपदी संजयजी मोदी आणि मिनारजी चिखले यांची निवड झाल्याबद्दल तालुका प्रमुख सचिनजी धाडवे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. त्यांच्यासोबत खेड तालुका संघटक महेंद्र भोसले, कुंभाड ग्रामपंचायत उपसरपंच महेश भोसले, नरेश भोसले तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी उपस्थित होते. खेड तालुक्यातील मुर्डे रामवाडी येथील राम मंदिर सभा मंडपात सौ श्रेयाताई कदम यांच्या उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला संघटिका सुप्रियाताई पवार, मुग्धाताई भोसले, रतन रांगडे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी आणि गावातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे खजिनदार माणिक लोहार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकीतून शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कूलच्या विद्यार्थिनींना आरोग्यविषयक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, खजिनदार माणिक लोहार, विवेक कदम, प्रभात हायस्कूलचे मुख्याधिकारी काजी सर, दळवी सर, येवले, संदीप जाधव आणि अन्य शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान आणि वाणिज्य मोरवंडे बोरज येथे हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेला सड्डा पिंड हा पंजाबी थीम डिनर उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाचं उद्घाटन खेड भरणे येथील प्रसिद्ध उद्योजक हनुमंत जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रमुख पाहुण्यांचं स्वागत संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी केलं. पंजाबच्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमात पारंपरिक सजावट, रंगीबेरंगी वातावरण आणि पंजाबी सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य आणि मनोरंजनात्मक उपक्रमांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अवघ्या 300 रुपये उपलब्ध करून देण्यात आलेल्या अनलिमिटेड पंजाबी खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद उपस्थितांनी घेतला. शाकाहारी, मांसाहारी, पाणीपुरी, लस्सी यांच्यासह विविध पारंपरिक पंजाबी खाद्यपदार्थांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, कर्मचारी आणि नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी भव्य लकी ड्रॉ उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला. कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीनं करण्यात आलं. संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लठ्ठा, संस्थेचे सर्व सभासद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी यांच्याकडून या उपक्रमाचं विशेष कौतुक करण्यात आलं. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी, दीप वाहिनी.